दिनांक 28/6/2024 रोजी लोणार गावातील BMC कर्मचारी हरिभक्त माऊली मान्य श्री जयराम बारकोथले यांची सेवानिवृत्त कार्यक्रम पार पाडण्यात आले। या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष हरिभक्त पारायण जनार्दन महाराज पाटील, विष्णू महाराज भंडारी, वारकरी संप्रदाय आमने लोणार परिसरातील मान्यवर व मित्रमंडळी उपस्थित होते। तसेच लोणार ग्रुप ग्रामपंचायत सरपंच सौ वनिता जाधव मॅडम, उपसरपंच श्री बाबू मुकादम व माजी उपसरपंच मान्य श्री प्रदीप थले साहेब, हरिभक्त पारायण शशिकांत थले साहेब व थले परिवार, BMC कर्मचारी वर्ग व सर्व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच हरिभक्त पारायण जनार्दन महाराज व शशिकांत थले साहेबांनी हरिभक्त जयराम थले साहेबांच्याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले। हरिभक्ती पारायण जयराम बारकोथले हे बृहन्मुंबई महानगरपालिकेतून आणि आज सेवानिवृत्त होत आहे। आपल्या पंपिंग क्षेत्रामध्ये काम करत असताना आणि फोरमन या पदावर काम करत असताना आज ते निवृत्त झालेले आहे। अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि एका बाजूने दुःखाची गोष्ट असते, कारण आम्ही नेहमी सांगत असतो सर्वच कामगार काही निवृत्त होत नसतात, परंतु जयराम बारकोथले यांच्या जीवनामध्ये हा योग आलेला आहे की 35 वर्ष सेवा करून आज ते सेवानिवृत्त होत आहेत। आज आपण पाहतो जवळचेच आमच्या NRC कंपनीमध्ये काम करणारे अनेक कामगार असतील, परंतु सेवानिवृत्तीचा योग त्यांच्या जीवनामध्ये आलेला नाही आणि पैसाही त्यांना मिळालेला नाही। परंतु आज या ठिकाणी जयराम दादा काम करत असताना आज जवळजवळ 35 वर्ष काम केले आणि त्या माध्यमातून त्याने जमीन न विकता घराचं कामही केलं। मुलांची लग्न, भावांची लग्न असतील, सर्व गोष्टीला सहभाग या नोकरीच्या माध्यमातून त्यांनी केलेला आहे। आता वास्तविक पूर्वी या महानगरपालिकेमध्ये कोणी कामाला लागत नव्हतं, प्रायव्हेट कंपनीमध्ये पगार जास्त असल्यामुळे तिकडे कोणी जात नव्हतं, परंतु आज त्यांचे भाग्य उदयाला आलेले आहेत की जवळजवळ लाख रुपये 70, 80 हजार रुपये पगार त्यांना मिळतो आहे। चांगली आनंदाची गोष्ट आहे। तेव्हा आज मी या ठिकाणी त्यांना काही आशीर्वाद देऊ शकत नाही, पण त्यांचं अभिनंदन या ठिकाणी करतो की आज तुम्ही निवृत्त झालेले आहेत। प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये काम करत असताना अनेक चुकाही होत असतात। आता बरेच आपण माणसं पाहत असतो नोकरीवर काम करत असताना काही कामानिमित्ताने घरी जातात, तेव्हा काही चुका होत असतात, परंतु आपण ज्या वेळेला कामाला लागतो त्यावेळेला आपण तिथल्या साहेबांना शब्द देतो की साहेब मी इमान इतबारे काम करेन, चांगल्या प्रकारे सेवा करेन, तुम्ही सांगाल तशी कामं करेन। परंतु तशी कामं सगळ्यांच्या हातून होत नाही, अशी फार विरळा ऐसा कोणी तुका त्याशी एखादाच असतो। परंतु आज त्याने या ठिकाणी काम करत असताना मी म्हणतो सगळ्यांनाच काय परमार्थ करूनच प्राप्त होतं असं नाही। त्याने आपल्या वाट्याला आलेले कर्म जर चांगल्या प्रकारे केले तर परमात्मा त्याला भेट दिल्याशिवाय राहत नाही। ज्ञानोबारे वर्णन करत असताना सांगतात, तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची विरा पूजा केली होय अपारा तुषा लागी। तेव्हा अशा स्वकर्माने केलेली पूजा ही देवाला फार आवडत असते आणि म्हणून आमच्या जयराम दादाने चांगल्या प्रकारे काम केलं आणि सगळ्यांशी प्रेमाने राहून आज ते सेवानिवृत्त होत आहेत। तेव्हा मी त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो वारकरी संप्रदाय आमने लोणार परिसराच्या वतीने। आणि आता उर्वरित आयुष्य तुम्ही जास्तीत जास्त परमार्थामध्ये कसं जाईल, देवाचं नामचिंतन कसं करता येईल याकडे लक्ष देऊन आपलं जीवन सुफल करावं अशी त्यांना विनंती करतो आणि त्यांच्या मुलांनाही विनंती करतो की आता आपल्या बाबांनी भरपूर सेवा केलेली आहे, तेव्हा आता त्यांची सेवा करण्याची संधी तुम्हाला प्राप्त झालेली आहे। तेव्हा मरेपर्यंत भरपूर त्यांच्या पंढरपूरच्या जागेसाठी पण 1 लाख रुपये देणगी दिलेले वडील असतानाच
आणि आळंदी क्षेत्रामध्ये एक खोली देखील घेतलेली आहे. जेव्हा पण 1,10,000 रुपयाची देणगी त्यांनी दिलेली आहे. अशा अनेक प्रकारच्या देणग्या त्या आम्हाला देत असतात वारकरी संप्रदायाला. आणि या घराण्याची खूप मोठी सेवा आहे. आज पण त्यांनी आळंदी धर्मशाळेसाठी 11,000 रुपयाची देणगी आम्हाला या ठिकाणी जाहीर केलेली आहे. तेव्हा त्यांचं मी आमच्या संप्रदायाच्या वतीनं आभार मानतो. त्याचप्रमाणे त्यांचे बंधू असतील सगळे वारकरी संप्रदायाची सेवा करतात. आमचे शशिकांत बारकुतळे हे आमच्या संप्रदायाचा हिशोब लिहिण्याचं काम चांगल्या प्रकारे करतात. तेव्हा या ठिकाणी मी जयराम दादांना पुनश्च शुभेच्छा देतो, त्यांच्या परिवाराला शुभेच्छा देतो आणि अशी सेवा तुमच्या जीवनात घडत राहो हे प्रार्थना करून या ठिकाणी मी माझ्या शब्दाला विराम देतो. एक बृहन्मुंबई महानगरपालिका एखादा छोट्याशा राज्याचा बजेट असणारी हा महापालिका आज या ठिकाणी दादांच्या बरोबर मी सुद्धा काम करत होतो. दादा आमच्या बरोबर होते. आम्ही भाग्य समजतो की आम्हाला या महापालिकेत सेवा करण्याची संधी मिळाली. कारण बघा, सेवा करणे आणि नोकरी करणं हा फरक आहे. सेवा आम्ही सांगतो का, तर कितीतरी वर्ष आम्ही या महापालिकेत जल विभागात काम करतो. जेव्हा मुंबईसारख्या ठिकाणी महापालिकेद्वारे पाणी पुरवठा केला जातो, हा चांगला काम आहे. जरी आम्ही त्याचा मुद्दा घेत असतो तरी आम्ही भाग्य समजतो की आम्ही चांगला काम करत असतो. आम्हाला जयराम बारकुतळे यांच्यासारखे फोरमन मिळाले. खरोखर त्यांचा जो अनुभव आहे फार दांडगा आहे. कामाच्या बाबतीत त्यांचा कोणी हात धरू शकत नाही असा त्यांचा व्यक्तिमत्व. साहेबांनी सुद्धा सांगितला की पुस्तकी ज्ञानपेक्षा त्यांचा दर्जनवाढ फार मोठा होता. आणि आम्हाला आता आम्ही कित्येक वर्ष तरी मुंबईत होतो, पण जेव्हा पंढरपूरला आलो आणि जेव्हा आम्हाला जयराम दादा भेटले, खरोखर इतका आनंद वाटला कामाला की काम करत असताना कसं काम करायचा, काय करायचा, कुठल्या पद्धत काम करायची, कुठल्या पद्धतीने ते त्यांनी आम्हाला फार अनुभव दिला. त्यांचे मी सुद्धा धन्यवाद मानतो. कारण घरातल्या माणसांपेक्षा आमच्या बरोबर ते लोक जास्त असायचे. कारण ते आमच्या एक परिवारात आहे. ते आम्हाला एक महापालिकेला आमच्या डिपार्टमेंटला एक पोकलीमध्ये जाणार आहे. खरोखर मी त्यांना पुढील आयुष्य त्यांचा खरोखर त्यांनी परमार्थामध्ये देवाच्या कार्यामध्ये घालवावी आणि काही आम्हाला टिप्पणी म्हणजे कामाचा वाटते का आम्हाला नाही समजलं तर त्यांनी आम्हाला ते मार्गदर्शन करावं, जरी ते रिटायर झाले तरी, अशी मी आशा बाळगतो. आणि पुढील आयुष्य त्यांना सुख सम्राट येथे भरभरून जावं ही विनंती करतो देवासमोर. धन्यवाद. जय श्रीराम. धन्यवाद देते त्यांना. खरोखरच त्यांनी असं जेएमसी मध्ये काम केलेलं आता मी ऐकलं तर खरोखरच असं ऐकावंसं वाटलं मला का एवढं म्हणजे जेएमसीने काम केलेलं आहे. एवढे बोलून फक्त माझं संपवलं. उपस्थित पाहुणे मंडळी, नातेवाईक तसेच मित्र परिवार आणि बीएमसी कर्मचारी तसेच अधिकारी यांना सर्वांना विनम्र अभिवादन. सर्वांचे अभिनंदन करून मी आमचे मोठे बंधू यांच्याबद्दल 2 शब्द सांगण्याचा प्रयत्न करतो. दादा 1989 साली बीएमसीत लागले, नोकरीसाठी लागले आणि आज 2024 ते सेवानिवृत्त झाले. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे पूर्वी आपल्याकडे साधनं पण नव्हती. त्यावेळेस नोकरी करण्याची म्हणजे कार्यवरती कसरत असं ते, तरी पण त्यांच्या नशिबात असा योग आला का पिसे पांढऱ्यापुढे ते आग्रह धरला आणि तिथे त्यांना काम करण्याची संधी मिळाली. हे त्यांचं भाग्य. आणि आज ते सेवानिवृत्त होत आहेत. कामातून असं आज ऐकायला मिळालं का त्यांचं जे काम होतं ते फार मोठं काम होतं, पण जेव्हा कामाला असं तेव्हा त्यांचा महत्व कळत नाही. आज ते तिथून निघाले तेव्हा त्यांच्या मंडळीला पण आज समजलं का आज भले आपल्यातून निघून जात आहेत. आणि कसं माहितीये का, एक दिवस सर्व्हिसला जॉईन झाला तर रिटायर व्हायचंच आहे. तसं आपलं मरण या मृत्यू झाला तर मरण अटळ आहे. त्या पद्धतीने
सर्व्हिसचा एक कालावधी असतो त्यावेळेस तो सेवानिवृत्ती व्हावंच लागतं. आज त्याप्रमाणे ते सेवानिवृत्ती झाले आणि सर्व पाहुणे मंडळी येऊन इथे भेटण्यासाठी येऊन आशीर्वाद दिले. त्या सर्वांचे मी मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो. आणि विशेष म्हणजे आमचे गुरुवर्य वारकरी संप्रदाय अंमनेगाव परिषदेचे अध्यक्ष जनार्दन महाराज यांचं सतत आम्हाला मार्गदर्शन लाभत असतं. आणि कुठलाही पण कार्यक्रम असो आमच्या इथे ते उपस्थित राहतात आणि आम्हाला सहकार्य करतात. त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन. असं त्यांचं प्रेम आमच्यावर राहो ही माऊली चरणी प्रार्थना करतो. तसेच आमचे मित्र अलंकारा भोईर हे सतत आमच्या संपर्कात असतात आणि बीएमची कामाला असल्या कारणानं ते तिथूनच्या मला सगळं म्हणजे ही खूप माहिती सांगतात का दादाने हे केलं, दादा ते केलं, दादा असं काम करतो, दादा तसं काम करतो. आणि सहकार्य जे चांगलं काम करतं ते लोक सांगत असतात. हेच आज आम्हाला सर्वांच्याकडून ऐकायला भेटलं. आणि दादांच्या बद्दल बोलायचं झालं तर आम्ही जरी लहान असलो तरी आम्हाला मोठेपणा देऊन कुठल्याही कामाच्या आमच्या हातात धुरा देऊन ते मोकळे होतात. आणि सर्व आम्ही 5 भाऊ मिळून सर्व कुठला पण कार्यक्रम असतो एकत्रित मिळून कार्यक्रमाची शोभा वाढत असतो, एकत्र मिळून काम करत असतो. आज हा मोठेपणा आमचा आहे. आज बाबांनी आम्हाला जे शिकवलं ते आम्ही करत आहोत. बाबा या गावातले पहिले वारकरी आणि बाबा गेल्यानंतर आमचा पूर्ण परिवार या वारकरी संप्रदायात आला. हा मोठा परम भाग्य आमचा आहे. आणि त्यातल्या त्यात मला जे बाबांचे सहकारी होते त्यांच्या संपर्कात काम करण्याची संधी मिळाली हे माझं परम भाग्य समजतो. आणि ते कशामुळे माझ्या कुटुंबामुळे आज मी जो वारकरी संप्रदाय अंमनेगाव परिसरामध्ये काम करतो ते माझ्या कुटुंबामुळे आणि माझ्या बाबांच्या आशीर्वादामुळे. त्यामुळे मी आज सतत बाहेर फिरत असतो आणि या संप्रदायाचं काम करताना मला योग आला. तसेच माझे सहकारी गणेश, जयराम दादा हे सतत मला सहकार्य करत असतात. आम्ही महाराजांच्या पण सतत संपर्कात असतो. त्यामुळे आम्हाला काम करण्याची हुरूप येते. हीच भावना मनात ठेवून आम्ही काम करत असतो. तसेच इथे सर्व आज आलेल्या पाहुणे मंडळी, नातेवाईक, मित्रमंडळी व कर्मचारी वर्ग यांचे मी मनापासून आभार मानतो. व असेच पुढे कुठल्या कार्यक्रम असला तर आमच्याकडे येत जा हीच मी माऊलीचरणी प्रार्थना करतो. रामकृष्ण हरी. आम्हाला जे दिलंय आणि जे देणार आहे आता आमचं कर्तव्य आहे ते आता निवृत्त होत आहे. त्यांना त्यांचं पुढचं वाटतं आम्हाला त्यांना सपोर्ट करणं हे आमचं कर्तव्य असेल आणि ते आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू. तर एवढंच म्हणतो. आणि मी माझ्या परिवाराचा इथे आलेल्या पाहुण्यांचा, दादांच्या, सहकारी कर्मचाऱ्यांचा सर्वांचा मी आभारी आहे. धन्यवाद. जय जय रामकृष्ण.